नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्या आपण सामान्य ज्ञान इयत्ता 7वीची सिरीज लॉन्च केली आहे, जी की शेवटपर्यंत आलेली आहे. आजचा शेवटचा हा व्हिडिओ असेल 7व्या वर्गाच्या व्हिडिओचा, सामान्य विज्ञानच्या. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचे सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. प्रकाशाचे परिणाम या चॅप्टरमध्ये आपल्याला ग्रहण म्हणजे नेमकं काय आणि सूर्यग्रहण व चंद्रग्रहण ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या तुम्हाला चित्राद्वारे सुद्धा दिसतील. त्या अगोदर आपण सूर्यग्रहण म्हणजे काय समजून घेऊ. फिरता फिरता जेव्हा सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान जातो तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि त्यामुळे तेवढा भाग सूर्य दिसत नाही. त्याला सूर्यग्रहण म्हणायचं. काय म्हणायचं? जेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण लागतं, कारण चंद्राची जी सावली आहे ती पृथ्वीवर पडते आणि त्यामुळे सूर्यग्रहण लागतं. सूर्यग्रहण हे अमावस्येलाच दिसतं, कारण सूर्यग्रहण आंशिक किंवा पूर्णतः असतं. काही वेळा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जाते तेव्हा खग्रास सूर्यग्रहण असं म्हटलं जातं. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी हानिकारक अतिनील किरण पृथ्वीवर पोहोचत असतात, म्हणूनच खग्रास सूर्यग्रहण हे थोडंसं आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा खरतड मानलेलं आहे. त्यानंतर चंद्रग्रहण. चंद्रग्रहण केव्हा लागतं? जेव्हा सूर्य हा पृथ्वी ही चंद्र आणि सूर्याच्या आतमध्ये जाते, म्हणजे दोघांच्या मध्ये राहते, तेव्हा चंद्रग्रहण लागतं. पृथ्वीची सावली पूर्ण चंद्र झाकला जातो त्यावेळेस चंद्रग्रहण लागतं. आता पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर खग्रास चंद्रग्रहण घडते. चंद्राच्या काही भाग पृथ्वीची छाया पडते तर खग्रास चंद्रग्रहण घडते. चंद्रग्रहण उघड्या डोळ्यानं पाहता येत नाही. चंद्रग्रहण काही तासच दिसू शकतं. आता याच धड्यामध्ये माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये सूर्यमालेत ग्रहणे नेहमीच होत असतात. पृथ्वीवरून पाहता जेव्हा चंद्राच्या मागे एखादा ग्रह किंवा तारा जातो तेव्हा त्या स्थितीला पिधान असं म्हणतात. यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. पिधान कशाला म्हणतात? तर पृथ्वीवरून पाहता जेव्हा चंद्राच्या मागे एखादा ग्रह किंवा तारा सामान्यपणे जातो त्या स्थितीला आपण पिधान असं म्हणू शकतो. सूर्य, चंद्र आणि अन्य ताऱ्यांच्या बाबतीत घडणारी ही सर्वसाधारण घटना आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये चंद्राच्या मागे रोहिणी हा तारा लपला होता. काही अवधीनंतर तो चंद्राच्या दुसऱ्या बाजूने बाहेर आला, हे आपल्याला माहीत आहे. त्यानंतर शून्य छाया दिन. ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवसाला शून्य छाया दिन असं म्हटलं जातं. या दिवशी मध्याच्या सुरुवातीला सावली नाहीशी होती. ही घटना कर्कवृत्त व मकरवृत्त यांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशात पाहायला मिळते. या प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी ही घटना उन्हाळ्यातील वेगवेगळ्या दिवशी घडत असते. हे नेहमी लक्षात ठेवा. या सत्रामध्ये त्यांनी ग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे. ग्रहणाबाबत अनेक अंधश्रद्धा समाजामध्ये रूढ झालेल्या आहेत, त्या दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावं असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर ध्वनी निर्मिती. आपल्याला माहिती आहे ध्वनीला निर्माण होण्यासाठी किंवा निर्मित होण्यासाठी माध्यम लागतं. माध्यमाच्या साहाय्यानेच ध्वनी प्रकाशित होत असतो. तर हे नेहमी लक्षात ठेवा. यामध्ये त्यांनी सांगितले की कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध कंपनामुळे निर्माण होणारी ध्वनी, जितका वेळ वस्तूचं कंपन असतं तितकाच वेळ आपल्याला ध्वनी ऐकू येऊ शकतो. परंतु कंपनात वस्तूला हात लावल्यास कंपने थांबतात व ध्वनी ऐकू येणं बंद होतं. काही वेळा आपल्या वस्तूची कंपने दिसतात परंतु
काही वेळा कंपने इतकी सूक्ष्म असतात ती डोळ्यांना दिसत नाहीत. एका सेकंदात किती दोलने झाली याला वारंवारिता म्हणतात आणि वारंवारिता ही हजार्ड्स या एककामध्ये व्यक्त केली जाते. 1000 म्हणजे एका सेकंदाला दोलन, एक दोलन, किंवा 100 हजार्ड्स म्हणजे एका सेकंदाला 100 दोलने होत. माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये ताणलेला रबर सोडून दिल्यास मूळ स्थितीत येतो. ह्या गुणधर्माला स्थितिस्थापकता म्हणतात. ताणलेल्या रबरामध्ये कंपने निर्माण होतात तेव्हा स्थितिस्थापकता कार्य करत असते. लंबाचे दोलन होते असताना पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण त्यावर कार्य करते. यानंतर ध्वनीची तीव्रता किंवा पातळी. ध्वनीची पातळी ही डेसिबल या एककात मोजतात. ह्या एककावर प्रश्न विचारले जातात. ध्वनीची पातळी कशामध्ये मोजली जाते किंवा दोलनाचं कुठलं एकक आहे, तर दोलनाचं हजार्ड एकक आहे आणि ध्वनीची पातळी ही डेसिबलमध्ये मोजली जाते. ध्वनीची तीव्रता वापर करून गणिती सूत्राने डेसिबल ह्या ध्वनीच्या पातळीचे परिणाम काढतात. डेसिबल हे नाव अलेक्झांडर ग्राहम बेल या शास्त्रज्ञाने कार्याच्या समर्थात देण्यात आलेलं आहे. आणि ध्वनीची तीव्रता 10 पटीने वाढते तेव्हा ध्वनी पातळी 10 डेसिबलने वाढत असते. आता या धड्यामध्ये माहीत आहे का तुम्हाला, सत्रामध्ये ऐकू येण्याची सुरुवात 0 डेसिबल, सर्वसामान्य श्वासोच्छ्वास 10 डेसिबल असतं. 5 मीटर अंतरावरून कुजबुजणं हे 30 डेसिबल असतं आणि सर्वसामान्य दोघांमधील संवाद 60 डेसिबलला असतो. व्यक्ती असणारी वाहतूक ही 70 डेसिबल असते. सर्वसामान्य कारखाने 80 डेसिबलला चालतात आणि जेट इंजिन हे 130 डेसिबलचं असतं आणि कानठळ्या बसण्याची सुरुवात ही 120 डेसिबलपासून होत असते. 1000 वारंवारितेचा व 100 डेसिबलपेक्षा अधिक पातळीच्या ध्वनीमुळे ऐकण्याच्या क्षमतेत तात्पुरता फरक पडतो. यामुळे काही काळ बहिरेपणा येऊ शकतो, जसं की विमान इंजिनाजवळ काम करणाऱ्या सर्वांचा अनुभव आहे. यानंतर सर्वैतातील ध्वनी. 20,000 पेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीला श्रवणातील किंवा स्वनातातील ध्वनी म्हणतात. अशा प्रकारचे ध्वनी मनुष्य ऐकू शकत नाही. यावर आयोगाने प्रश्न विचारून झाला. 20,000 पेक्षा जास्त ध्वनी मानव ऐकू शकत नाही, पण कुत्रा हा अशा प्रकारचे ध्वनी ऐकू शकतो. आता याबद्दल अधिक माहिती असे की माणसाला न ऐकू येणाऱ्या अश्राव्य ध्वनी 10 किमी अंतरापर्यंत हत्ती एकमेकाशी संवाद साधत असल्याचे सिद्ध झाले आहे. कुत्रा व इतर प्राणी यांना प्रत्यक्ष भूकंप होण्यापूर्वी त्याची चाहूल सर्वैतातील ध्वनीद्वारे लागते, असाही एक समज आहे. याविषयी अधिक माहिती तुम्ही इंटरनेटवर पाहू शकता. ध्वनीची उपयोग काय काय आहे, तर यावर आयोग प्रश्न विचारून झाला आहे सोलार सिस्टीमवर. त्यामुळं हे सगळे ध्वनीचे उपयोग आपण लक्षातच ठेवायचे, म्हणजेच हे व्हेरी IMP आहेत. घड्याळाचे सूक्ष्म भाग तसेच नाजूक दागिन्याचे स्वच्छता करण्यासाठी ध्वनीचा उपयोग होतो. शरीरातील भाग पाहण्यासाठी ध्वनीचा उपयोग होतो. मेंदूतील गाठी शोधण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी ध्वनीचा उपयोग होतो. धातूमधील दोष ओळखण्यासाठी ध्वनीचा उपयोग होतो. रडार यंत्रणेमध्ये याचा उपयोग होतो. त्याचबरोबर काही सूक्ष्मजीव व कीटक मारण्यासाठी सुद्धा ध्वनीचा उपयोग होतो आणि समुद्राचे तळ किंवा जहाजाची स्थिती ओळखण्यासाठी, जे की सोनार सिस्टीम वापरतात, या पद्धतीमध्ये सुद्धा ध्वनीचा उपयोग होत असतो. यानंतर माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये एक छान असा चार्ट दिलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला अश्राव्य, श्राव्य आणि मानवाची श्राव्य क्षमता ही दाखवलेली आहे. त्यामुळं हा चार्ट लक्षात ठेवायचा, कारण हा सुद्धा व्हेरी IMP आहे, कारण यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारून झालेले आहे. ध्वनीची उच्चतेचा ध्वनीच्या वारंवारतेशी थेट संबंध आहे, हे आपल्याला या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. हा झाला इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञानचा सर्व
सारांश. यानंतर आपण दुसऱ्या म्हणजेच 8व्या वर्गाच्या विज्ञानचा सुद्धा सारांश घेणार आहोत. तर पटकन सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.